सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिराज लवलीच्या घरी जातो आणि तिथे नित्याला बघून तर त्याला धक्काच बसतो. तो नित्याला विचारत असतो की नित्या मॅडम, तुम्ही इथे काय करताय? आज सकाळीच तुमच्यावर गोळीबार झाला. तुमच्यासाठी एका माणसाने त्याचा जीव गमावला. दारं खिडक्या बंद करण्याऐवजी तुम्ही गावभर का फिरताय? तुमच्या जीवाला अजूनही धोका आहे. आणि अधिराजचं असं बोलणं ऐकून नित्याला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. तर लवली म्हणतो की राजदा, अरे या सगळ्यामध्ये नित्या मॅडमची काही चूक नाही आहे. त्या माझ्याचसाठी इथे आल्या होत्या. त्यामुळे राजदा त्याला विचारतो, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला, काय झालं आहे? आणि त्यावेळी लवली त्याला सांगतो की अरे एक प्रॉब्लेम झाला होता म्हणून नित्या मॅडम मदतीसाठी इथे आल्यात. आणि मग त्यानंतर तो माईंना त्या ठिकाणी घेऊन येतो. तर माई खूप आजारी असल्याचं नाटक करत असतात आणि मग त्यानंतर लवली त्यांना आधार देत खाली बसवतो. जयदीप माईंना नमस्कार करतो आणि लवलीला विचारतो की काय झालं आहे या आजींना? आणि त्यावेळी लवली सांगतो की माईंची तब्येत खूप बिघडली आहे आणि म्हणूनच नित्या मॅडम इथे आल्या होत्या त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी. नित्या मॅडमने माझी खूप मदत केली, पण आता मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे. त्यावेळी अधिराज त्याला विचारतो की काय मदत हवी आहे तुला? तर लवली नाटक करत म्हणत असतो की राजदा, आजकाल माईंची तब्येत खूप बिघडलेली असते आणि त्यात मी इथे एकटाच राहतो, ते सुद्धा गावाबाहेर. जर त्यांना रात्री अपरात्री काय झालं तर मग मी त्यांना कुठे घेऊन जाणार? म्हणून मला असं वाटत होतं की तू माईंना थोडे दिवस तुझ्या घरी ठेवावं. तुझ्या घरी खूप लोक आहेत, ते माईंची काळजी घेतील. आणि त्यावर अधिराज म्हणतो की हो हो, आलं माझ्या लक्षात तुला काय म्हणायचं आहे ते. तू काही काळजी करू नको, आजपासून माई माझ्यासोबत माझ्याच घरी राहतील. आणि ते ऐकून नित्याला आणि लवलीला खूप आनंद होतो. तर माईसुद्धा खुश होतात आणि त्या हसतच नित्या आणि लवलीकडे बघत असतात. तर अधिराज लगेच माईंना घरी घेऊन जाण्याची तयारी करतो. दुसरीकडे शालिनी आणि वसुंधरा त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असतात. शालिनी म्हणत असते की आता तो अधिराज या गेस्ट हाऊसवर राहायला आला आहे म्हटल्यावर मला त्या नित्याला हात देखील लावता येणार नाही. तर ती वसुंधरा विचारत असते, पण त्या नित्याने नेमकं काय केलं आहे? तुला तिला का मारायचंय? आणि त्यावेळी शालिनी वैतागून म्हणते की मागाचपासून 4 वेळा तू हा प्रश्न विचारलाय. तर वसुंधरा म्हणत असते, मग तेच ना, तू चीटिंग करू नको, जे काही आहे ते खरं खरं मला सांग. तर शालिनी म्हणते की तू कितीही वेळा हा प्रश्न विचारला ना तरीही मी तुला याचं कारण सांगणार नाही. पण ज्यावेळी मी त्या नित्याला मारेल ना त्यावेळी मी सगळे पत्ते तुझ्या पुढे ओपन करेल आणि मग पुढे काय करायचं हे तूच ठरव. आणि ते ऐकून वसुंधरा खुश होते. मात्र शालिनी विचार करत असते की त्या नित्याला आता कसं मारता येईल. जर अधिराज गेस्ट हाऊसवर आला नसता तर मी तिला इथेच मारलं असतं, पण आता मला तिच्या जवळही जाता येणार नाही. आणि त्यावेळी वसुंधरा म्हणते की माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यावेळी शालिनी विचारते काय? तर वसुंधरा तिला सांगते की आपण त्या मारेकऱ्यालाच अधिराजच्या स्वाधीन करायचं. मारेकरी सापडल्यानंतर तो कशाला इथे राहील? त्यावर शालिनी म्हणते की हे तर शक्य नाही आहे, मारेकऱ्याला त्याच्या स्वाधीन नाही करता येणार. आणि त्यावर वसुंधरा हसतच म्हणते की मी कुठे म्हणते की खऱ्या मारेकऱ्याला त्याच्या स्वाधीन करायचं. आपण दुसराच एक माणूस त्याच्या पुढे उभा करायचा आणि त्याला सांगायचं की यानेच गोळीबार केला होता. आणि त्याची ही आयडिया शालिनीला सुद्धा पटते आणि ती हसतच वसुंधराचे आभार मानते. आणि मग त्यानंतर पुढे काय करायचं याचा त्या दोघीजणी विचार करत असतात. दुसरीकडे अधिराजच्या घरी सगळेजण आपापलं काम करत असतात आणि मग तितक्यात अधिराज, नित्या आणि लवली माईंना घेऊन त्या ठिकाणी येतात. माईंना बघून विमल आणि तात्यांना तर खूप आनंद होतो. सावरीसुद्धा खुश होते, मात्र पाहुणीचा चेहराच पडतो. ती रागातच त्या सगळ्यांकडे बघत असते. आणि मग त्यानंतर अधिराज सगळ्यांना सांगतो की तात्या आणि आईडे, मी माईंना आपल्या घरी राहायला घेऊन आलो आहे, कारण त्या लवलीसोबत राहत होत्या, मात्र त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे. आणि लवलीचं घर आपल्या गावाबाहेर, जर माईंना काही झालं तर मग काय करायचं? म्हणून मी त्यांना इथेच घेऊन आलो आहे. आता काही दिवस माई इथेच राहतील. आणि ते ऐकून विमलला, तात्यांना खूप आनंद होतो. विमल म्हणते की चालेल, आम्हाला तुम्ही हे तुमचंच घर आहे असं समजून इथे राहा. आणि ते ऐकून माईंना देखील आनंद होतो.
त्या विमलचे आणि तात्यांचे आभार मानतात. पावनीला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नाही. तिला आठवतं की माईंनी नित्यालाच या घरची होणारी सून समजलेलं होतं आणि त्यामुळे ती मनाशी म्हणत असते की या म्हातारीने तर त्या दिवशी नित्यालाच आशीर्वाद दिला होता आणि आता मी हिची सेवा करू का? आणि ती रागातच माईंकडे बघत असते. तितक्यात लवली म्हणतो की अगं पाहुणे, चहा नाही पण निदान माईंसाठी पाणी तरी घेऊन ये. पण ती काही जागची हालत नाही. विमलसुद्धा तिला सांगते की अगं काय झालं, जा माईंसाठी पाणी आणि चहा घेऊन ये. आणि त्यामुळे ती तोंड पाडूनच आतमध्ये निघून जाते. तर माई सगळ्यांचे आभार मानत असतात आणि मग पाहुणी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. माई पाणी पितात आणि मग त्यानंतर नित्या त्यांना म्हणते की माई आता मी निघते, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पण तितक्यात पाहुणी तिला विचारते की तू काय यांना आधीपासूनच ओळखतेस का गं? पण नित्या काही बोलणार इतक्यात माई म्हणतात की हो, आमचं तर जन्मजन्मीचं नातं आहे. आणि ते ऐकून सगळेच आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात. तर लवली पटकन परिस्थिती सांभाळत म्हणतो की माई प्रत्येकाला असंच म्हणते. ती मलाही म्हणते की तिचं आणि माझं मागच्या जन्माचं काहीतरी नातं आहे. आणि मग तो माईंना सांगतो की हे तुझंच घर आहे असं समजून राहा. आणि त्यावर माई म्हणते की हो, मग हे माझ्या अधिराजचंच घर आहे, तो मला माझ्या मुलासारखाच आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर लवली हसत म्हणतो की बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना. माई सगळ्यांना असंच म्हणते. उद्या ती विमल मावशीला सुद्धा म्हणेल की तुझं आणि माझं सुद्धा पूर्वीच्या जन्माचं काहीतरी नातं आहे. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर सावरी माईंना विचारते की तुम्ही मला तर ओळखलं ना? आणि त्यावर माई म्हणतात की अगं तुला कसं विसरेल मी, तूच मला आमगावला यायचा रस्ता दाखवला होता ना. आणि मग त्या सावरीच्या डोक्यावरून हात फिरवत विमलला आणि तात्यांना म्हणत असतात की तुमची ही लेक खरंच खूप मायाळू आहे. आणि मग त्यांना त्यांची आणि सावरीची पहिली भेट आठवते आणि त्या सावरीचं खूप कौतुक करतात. त्यानंतर मग नित्या आणि अधिराज तेथून जाण्यासाठी निघतात. अधिराज नित्यासोबत गेस्ट हाऊसवर येतो. नित्या तिच्या खोलीत जाते. अधिराज देखील त्याच्यासोबतच असतो. तो नित्याला म्हणत असतो की मॅडम, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आता येथून बाहेर पडू नका, मी इथेच थांबतो, जर तुम्हाला काही लागलं तर मला नक्की सांगा. मात्र नित्या काही बोलत नाही. ती पूर्णपणे खचून गेलेली असते. ती मनाशी म्हणत असते की त्या शालिनीला संशय येऊ नये म्हणून शेखरदाजींच्या जाण्याचं दुःखही करता आलं नाही, कोणीही रडलं नाही, पण किती दिवस हे दुःख आतमध्ये साठवून ठेवायचं. आणि मग ती याच सगळ्या गोष्टींचा विचार करत बसून राहते. तर नित्याला बरं वाटत नाही हे अधिराजच्या लक्षात येतं. त्यामुळे तो सुद्धा तिच्या जवळच बसून असतो. तो नित्याला सांगत असतो की मॅडम, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र नित्या त्याचा हात पकडते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला सुरुवात करते. ती रडतच म्हणत असते की अधिराज, आपल्याला आपले शेखरदादा सोडून गेले रे. सख्ख्या भावापेक्षा जास्त जीव मला शेखरदादांनी लावला होता आणि आज माझा जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव दिला. आणि नित्याचं हे सगळं बोलणं ऐकून अधिराजला काय करावं ते सुचत नाही. तर नित्या खूप रडत असते. ती म्हणत असते की दादांनी आपला शब्द खरा केला. त्यांनी मला सांगितलं होतं की गौराबाई, मी असताना तुम्हाला काही होऊ देणार नाही, तुमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. पण आता तेच मला सोडून गेले. आणि त्यावेळी अधिराज नित्याच्या डोक्यावर हात ठेवणार असतो, पण तो स्वतःला थांबवतो आणि मग तिला समजावत म्हणतो की नित्या मॅडम, काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, पण तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या. आणि मग तो नित्याला असंही विचारतो की ते शेखरदादा नेमके कोण होते, म्हणजे तुमचे कोणी नातेवाईक होते का? कारण आधी तर मी कधी त्यांना तुमच्यासोबत बघितलं नाही. आणि अधिराजचं असं बोलणं ऐकून नित्याला तर खूप वाईट वाटतं. ती रडतच त्याला विचारत असते की जयदीप, का वागतोयस रे तू असा? अजून माझा किती अंत बघणार आहे? कधी आठवणार आहे तुला सगळं? मात्र नित्या नेमकं काय बोलते हे अधिराजला काही कळत नाही आणि त्यामुळे नित्या गप्प बसते. आणि मग त्यानंतर अधिराज तिच्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर डायल करतो आणि तिला सांगतो की जर तुम्हाला काही वाटलं किंवा काही हवं असेल तर माझा नंबर डायल करा, मी बाहेरच आहे, लगेच आतमध्ये येईल. आणि त्यावरती फक्त रडत हो म्हणते. आणि मग त्यानंतर अधिराज राजमाला आवाज देत त्या ठिकाणी बोलावतो. गौरी रडत आहे हे बघून राजमाला खूप वाईट वाटतं.
तर अधिराज राजमाला सांगत असतो की आज तू नित्या मॅडमसोबत याच खोलीमध्ये झोप, त्यांची काळजी घे, त्यांना काय हवं नको ते बघ, मी बाहेरच आहे. आणि त्यावर राजमा म्हणते ठीक आहे, पण तू बाहेर थांब, कुठेही जाऊ नको. आणि त्यावर अधिराज हो म्हणतो आणि मग तो तेथून निघून जातो. पण या सगळ्यामागे नेमकं कोण आहे हे शोधून काढायचंच असं त्याने ठरवलेलं असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माई अधिराजच्या घरात असणाऱ्या देवीची पूजा करत असतात. त्या मनाशी म्हणत असतात की देवी आई, तू या जन्मातही माझ्या जयदीपची पाठ सोडली नाही, त्याच्यासोबतच राहिली. त्यामुळे माझी खात्री आहे की त्याला एक ना एक दिवस सगळं काही नक्की आठवेल. मात्र लवकरच ही वेळ येऊ दे. आणि मग त्यानंतर ती देवीचा आशीर्वाद घेते. तितक्यात विमल त्या ठिकाणी येते. ती माईंना चहासाठी बोलावते आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी चहा पीत गप्पा मारत बसतात. विमल माईंना विचारत असते की तुम्हाला तुमची मुलं सापडली का? किती वर्षांपासून तुम्ही त्यांचा शोध घेताय? आणि त्यावर माई सांगतात 25 वर्षांपासून. आणि ते ऐकून विमलला तर आश्चर्यच वाटते. ती माईंना विचारते पण नेमकं काय झालं होतं त्यावेळी? आणि त्यावेळी माई सांगतात की काय झालं होतं काय सांगू मी तुला, एका क्षणात होत्याचं नव्हतं होताना बघितलं आहे मी. माझं गोकुळासारखं घर उद्ध्वस्त होताना बघितलं आहे मी. आणि ते सगळं काही ऐकून विमलला तर धक्काच बसतो. ती घाबरलेली असते. माईंसोबत नेमकं काय झालं असेल असा तिला प्रश्न पडतो. तर माई म्हणतात की जाऊ दे, ते सगळं नंतर कधीतरी सांगेल मी तुला. आणि मला माझा मुलगा भेटला आहे, पण तो भेटूनही न भेटल्यासारखाच आहे. देवी आईकडे फक्त एकच प्रार्थना की लवकरात लवकर त्याला त्याची खरी ओळख पटू दे. आणि माईंचं असं बोलणं ऐकून विमल म्हणते की तुम्ही काळजी करू नका, देवी आई सगळं काही लवकरच ठीक करेल. आणि ते ऐकून माईसुद्धा आनंदाने हो म्हणतात. तर दुसरीकडे नित्या आणि अधिराज चहा पीत बसलेले असतात. राजमासुद्धा त्यांच्या जवळच असते. आणि तितक्यात शालिनी त्या ठिकाणी येते. नित्याला बघून तर ती खूप चिडते, पण तसं काही न दाखवता ती तिला विचारत असते की आपल्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलं आहे. पण नित्या काही उत्तरच देत नाही. तर अधिराजच म्हणतो की मालकीनबाई, मला असं वाटतं की थोडे दिवस आपण ही सगळी कामं बाजूला ठेवावीत, लगेच हा विषय नको. आणि त्यावर शालिनी म्हणते ठीक आहे, पण हे फक्त तुझं म्हणणं आहे की नित्याचं सुद्धा? मात्र त्यावर नित्या काहीच उत्तर देत नाही. तर अधिराज म्हणतो की त्यांचं देखील हेच म्हणणं आहे. आणि तितक्यात राजमा त्या ठिकाणी येत म्हणते की मला देखील असंच वाटतं. मात्र शालिनी तिला सांगते की तुला कोणीही मध्ये बोलायला सांगितलं नाही, तू गप्प बस. त्यामुळे राजमा गप्प बसते. तर शालिनी हसतच नित्याकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शालिनीचे आणि नित्याचे वाद होतात. आणि त्या वादामध्ये शालिनी रागाच्या भरात नित्यावर हात उगारते. मात्र अधिराज मध्ये येतो आणि तो शालिनीचा हात पकडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.